ठीक आहे. इंग्लिश. ओके, इंग्लिशचं आपलं जे काही पार्ट ऑफ स्पीच होते ते आपले संपले. बरोबर. आज शिकायचं आपल्याला काय शिकायचं आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकायचं फायदा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. बरोबर आहे. आता सपोज मी तुमच्या बरोबर बोलत आहो, मी एखादं तुम्हाला वाक्य सांगत आहो, तेच वाक्य थोड्या वेळाने नंतर जाऊन तुम्ही दुसऱ्या एखाद्या मित्राला मैत्रिणीला तुम्ही सांगत आहे. बरोबर आहे की नाही. मी जर असं म्हटलं की सर्वांनी अभ्यास करावा, हे जर वाक्य आहे, पाहिजे रे कथन म्हणजे बोलणे. बरोबर का नाही. मग ते डायरेक्टली प्रत्यक्षरित्या मी तुमच्या बरोबर बोलत आहो, हे झालं प्रत्यक्ष. आता तुम्ही दुसऱ्याला तेच शब्द सांगसाल की त्यांनी असं म्हटलं की सर्वांनी अभ्यास. बरोबर का नाही. आता मी जेव्हा तुमच्यासोबत बोलत आहो, कॉन्सेप्ट मी जेव्हा तुमच्या बरोबर बोलत आहो, काळ कोणता. काळ कुठला. वर्तमान काळ. मी तुमच्या बरोबर बोलत आहो, काळ कुठला. आता माझी शब्द येथे बोललेली तुम्ही तिसऱ्याला सांगत आहे, तेव्हा काळ कुठला होईल त्या वाक्याचा. बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष मधून अप्रत्यक्ष मध्ये जर जायचं असेल तर आपल्याला काळ चेंज करावा. बरोबर की नाही. लक्षात. बरोबर आहे. आता हे शिकत असताना, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकत असताना सर्वात पहिले महत्त्वाची गोष्ट, फर्स्ट ऑफ ऑल वी वॉन्ट टू अंडरस्टँड द टाइप्स ऑफ सेंटेन्स. काय शिकायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे. सेंटेन्सचे किती आहेत. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेंटेन्स. देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. राईट. किती आहेत. 4. किती. कुठले कुठले पाहिजे लिहितो रे भाऊ. फर्स्ट असर्टिव्ह. बरोबर. असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य. असर्टिव्ह म्हणजे काय ते विधानार्थी वाक्य. बर. सेकंड पाहिजे रे. बरोबर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कुठलं. आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. आज्ञार्थी वाक्य. ओके. थर्ड कुठलं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. राइट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स प्रश्नार्थक वाक्य. कुठलं. प्रश्नार्थक वाक्य. ओके. अँड फोर्थ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. कुठलं. असं आहे का स्पेलिंग. हो. बर. एक्सक्लेमेटरी मीन्स उद्गारवाचक. कुठलं वाक्य. उद्गारवाचक वाक्य. अशा प्रकारचं आहे. ओके. किती प्रकारचे वाक्य. 5 प्रकारचे वाक्य की 4 प्रकारचे वाक्य. बरं. मराठीमध्ये किती प्रकारचे वाक्य आहेत.
मराठीमध्ये किती प्रकारचे वाक्य आहेत? 4च प्रकार आहेत. पाहिजे रे भाऊ, लक्षात ठेवा बरोबर. इंग्लिश मध्ये देयर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, राइट? फर्स्ट असर्टिव्ह सेंटेन्स, सेकंड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, थर्ड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स अँड फोर्थ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अशा प्रकारचे 4 सेंटेन्स आहेत, राइट? आता सेंटेन्स ओळखताना कसे ओळखायचे? त्यासाठी आपल्याला सेंटेन्स शिकावे लागतील. पद्धतशीर फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट मध्ये करताना किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये करत असताना आपल्याला पहिल्यांदा सेंटेन्स समजलं पाहिजे. बिकॉज डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना प्रत्येक सेंटेन्सचा, प्रत्येक काइंडचा वेगवेगळ्या प्रकारची पद्धत आहे. असर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना त्याची पद्धत वेगळी आहे, त्याचे नियम वेगळे आहेत, त्यामधले कंजंक्शन्स वेगळे आहेत, त्यामधले रिपोर्टिंग वर्ब्स वेगळे आहेत, त्यामधले रिपोर्टिंग स्पीच मधलं वाक्य वेगळे आहे, त्याचा काळ कसा चेंज करायचा हे समजलं पाहिजे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असलं तर त्याचा काळ चेंज करावा नाही लागत हे समजलं पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हे वाक्य कसे ओळखायचे, बरोबर का नाही? मग त्यासाठी आपल्याला सेंटेन्सचे प्रकार शिकावे लागतील. ते शिकायला आपल्याकडे वेळ सध्या तरी नाही. आपल्याला डायरेक्ट काय शिकायचं आहे? इनडायरेक्ट स्पीच, बरोबर आहे? डायरेक्टचं. मग कसं ओळखायचं? सिंपल पद्धतीत लक्षात ठेवायचं. कसं ओळखायचं? असर्टिव्ह सेंटेन्स बिगिन विथ नाउन और प्रोनाउन. काय? विधानार्थी वाक्याची सुरुवात नाम किंवा सर्वनामाने होते. कशाने होत असते? बिगिन विथ नाउन और प्रोनाउन. या दोन गोष्टीने जर सुरुवात होत असेल एखाद्या वाक्याची तर ते वाक्य कुठलं असते? असर्टिव्ह सेंटेन्स असते रे बाबा. विधानार्थी वाक्याची सुरुवात नेहमी नाउन किंवा प्रोनाउन होते. प्रोनाउन 8 प्रकारचे आहेत. 8चे 8 प्रोनाउन पाहिले आपण, ते पद्धतशीर समजून घ्यायचे. नाउन म्हणजे नाम, वेगवेगळ्या प्रकारचे, मग प्राण्याचं असो, पक्ष्याचं असो, व्यक्तीचं असो, एखाद्या समूहाचं असो, एखाद्या कल्पनेचं असो, एखाद्या पदार्थाचं असो, कुठलंही असो, ते नामच आहे, राईट? ओके. असर्टिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं? ओके, हे क्ल्यू लक्षात ठेवायचे. देन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ काय? वर्ब और वर्ब मतलब वर्ब, हेल्पिंग वर्ब नाही, वर्ब और डोंट, राइट? डिडंट नाही, डिडंट होणार नाही. डोंट. बिगिन विथ वर्ब और डोंट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ वर्ब और डोंट. वर्ब किंवा डोंट ने वाक्याची जर सुरुवात झालेली असेल तर ते वाक्य असते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. कुठलं असते? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असते. आज्ञार्थी वाक्य असते. डोंट ओपन द डोर. दार उघडायचं नाही. ओपन द डोर. दार उघडा. आज्ञा केली, बरोबर? एक तर ओपन ने चालू झालं. ओपन हे वर्ब आहे. एक तर मग डोंट ने ओपन झालं, चालू झालं. डोंट हे डोंटच आहे. तेही वर्बच डू पासूनच तयार, फक्त निगेटिव्ह आहे आणि ते पॉझिटिव्ह. लक्षात येत आहे? लक्षात ठेवा. बिगिन विथ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ वर्ब और डोंट. देन थर्ड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे? कुठले कुठले? वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन असे 2 प्रकारचे असतात. वर्बल क्वेश्चनची सुरुवात कशाने होते? हेल्पिंग वर्ब ने होते. कशाने होते? आणि डब्ल्यूएच क्वेश्चनची सुरुवात कशाने होते? डब्ल्यूएच वर्ब ने होते. डब्ल्यूएच वर्ड असते. हेल्पिंग वर्ब डब्ल्यूएच वर्ड. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ WH word or helping verb and end with question mark. लक्षातच ठेवायचं. Begin with WH word or helping verb. पाहिजे रे बा, बरोबर पाहिजा. वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मध्ये फरक लक्षात घ्यायचा. हे imperative sentence begin with verb, interrogative sentence begin with helping verb. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या शिकाव्या लागतात. देन फोर्थ exclamatory sentence. exclamatory sentence begin with how or ought. काय? how आणि what. begin with how and what. आणि शेवटी end with
एक्सक्लेमेशन मार्क. लक्ष देऊ राहिला पाहिजे रे, बरोबर पाहिजे. हे वाक्य समजून घेण्याचे सर्वात महत्वाचे क्ल्यू आहे. वाक्य कुठल्या प्रकारचं आहे हे समजून घ्यायचं असेल तर हे महत्वाचं आहे. पाहिजे assertive sentence begin with noun or pronoun, imperative sentence begin with verb or don't, interrogative sentence begin with WH word or helping verb, and exclamatory sentence begin with how and what. how किंवा हे चार गोष्टी समजल्याशिवाय वाक्याचा प्रकार ओळखता आल्याशिवाय इनडायरेक्ट स्पीच करता येणार नाही. समजून राहिलं काय म्हणतो मी तुम्हाला? बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवायचं. यामधले इंटरोगेटिव्ह एक्सक्लेमेटरी जे दोन आहेत ते चिन्हावरून आपण ओळखू, शेवटी काय चिन्ह आहे त्यानुसार ओळखू शकतो. पण WH की हेल्पिंग वर्ब वर्बल क्वेश्चन हे समजलं पाहिजे, कारण दोघांच्या पद्धती वेगळ्या आहेत. निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे समजलं पाहिजे, कारण दोघांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. इम्पेरेटिव्ह आहे की असर्टिव्ह आहे हेही समजलं पाहिजे, कारण दोघांची पद्धती वेगवेगळ्या आहेत. लक्षात ठेवा. चार सेंटेन्सचे प्रकार: असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य बिगिन विथ नाउन ऑर प्रोनाउन, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य बिगिन विथ वर्ब ऑर डोंट, देन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थ वाक्य बिगिन विथ WH वर्ड ऑर हेल्पिंग वर्ब, अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य बिगिन विथ हाऊ किंवा, आणि शेवटी याच्या एक्सक्लेमेशन मार्क असते, याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असते. एवढं लक्षात पाहिजे, बरोबर पाहिजे. ठीक आहे. आता इनडायरेक्ट स्पीच शिकत असताना, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना, डायरेक्ट सेंटेन्सचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतरण करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी, सेंटेन्सचे काही भाग असतात, सेंटेन्सचे पार्ट्स असतात, ते आपल्याला समजले पाहिजे. कशाला काय म्हणतात हे समजलं पाहिजे. बिकॉज STI 2018 ला प्रश्न आलेला आहे. चूज द प्रॉपर रिपोर्टिंग स्पीच in the following sentence with following sentence. काय प्रश्न आहे? 2011 STI ला प्रश्न आहे. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हटलं रे भाऊ मी, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. त्याच्या परीक्षेला मेन्सला प्रश्न आहे 2011च्या, चेक करून घ्यायचं. रिपोर्टिंग स्पीच ओळखायचं सांगितलं, फक्त त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं सांगितलेलं नव्हतं. देन अल्टरनेटिव्ह विचारला जाते, असं म्हणत नाही डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये रूपांतरण करा. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. याच्यासाठी योग्य पर्याय असणारा खालीलपैकी पर्याय ओळखा. ते असते डायरेक्ट मध्ये, खालचं निवडावं लागते इनडायरेक्ट मध्ये. समजून आलं कशा प्रकारचे प्रश्न येतात इनडायरेक्ट स्पीचवर? लक्ष देऊ राहिलं काय? मग आपल्याला त्याच्या पार्ट्सवर पण प्रश्न येऊ शकतात. ते पार्ट्स खूप महत्वाचे आहेत. ते समजले की सर्व लक्षात येईल. पाहिजे. आता एक वाक्य आहे, द गर्ल said to mother, girl said to mother, can I wear your sari? Can I wear your sari? प्रश्न आहे की नाही? प्रश्नार्थ वाक्य आहे की नाही? प्रश्नार्थ नंतर आपल्याला काही इनडायरेक्ट सध्या करायचं, आपल्याला फक्त याचे पार्ट समजून घ्यायचे आहे. ओके. फर्स्ट पार्ट आहे रिपोर्टर. रिपोर्टर वाक्यातील बोलणारा व्यक्ती किंवा एखादा घटक त्याला रिपोर्टर म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? बोलणारा. काय म्हटलं जाते? रिपोर्टर. याला म्हटलं जाते रिपोर्टिंग वर्ब. काय म्हटलं जाते? इट्स कॉल्ड रिपोर्टिंग वर्ब. तर समजते ना, सेड हे वर्ब एवढं तर समजू राहिलं ना. रिपोर्टिंग तो नंतरचा विषय, टेन्शनच घ्यायचं. रिपोर्टिंग वर्ब. ओके. ऐकणारा. मुलगी बोलत आहे, कोण ऐकत आहे? म्हणजे लिसनर. बोलणारा, बोलणाऱ्याचे शब्द दर्शविणारा शब्द आणि ऐकणार, हे पहिल्या वाक्यातील गोष्टी होईल. पाहिजा
कॉमाच्या अगोदरच्या गोष्टी आहेत. रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब, देन रिपोर्टिंग, देन लिसनर. ओके, 3 गोष्टी. ठीक आहे. आता हे सर्वचं सर्व जे राहिलं याला म्हणतात रिपोर्टिंग स्पीच. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द, बोलणाऱ्याच्या तोंडचे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असतात. हे काय कॉमा, हे काय डबल इन्व्हर्टेड कॉमा. बरोबर काय नाही. कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाच काही घेणे सध्या आपल्याला, पण महत्त्वाची गोष्ट आहे डायरेक्ट स्पीच मध्ये कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा नसते. डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्नार्थक चिन्ह असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्नार्थक चिन्ह नसते. डायरेक्ट स्पीच मध्ये जर एक्सक्लेमेटरीचं मार्क असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क नसेल. ओके, पाहायचा बरोबर. बोलणारा, रिपोर्टर, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दर्शविणारा वर्ब जो असते, क्रियापद जे असते, रिपोर्टिंग वर्ब. ऐकणारा, लिसनर, आणि बोलणाऱ्याचे पूर्ण तोंडचे शब्द. काय म्हटलं मुलीने? कॅन आय वेअर युअर साडी? मी तुझी साडी वेअर करू शकतो काय, घालू शकतो काय, परिधान करू शकतो काय? हेच ना. म्हणजे हे सर्व शब्द कोणाच्या तोंडचे? रिपोर्टरच्या तोंडचे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द. दॅट इज फोर्थ पार्ट ऑफ सेंटेन्स. रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब, लिसनर, रिपोर्टिंग स्पीच. या 4 गोष्टी पद्धतशीर लक्षात राहिल्या पाहिजे. या समजत असेल तर पुढे आपल्याला जावं लागेल. याच्या व्यतिरिक्त या वाक्यात नसलेल्या गोष्टी, कंजंक्शन. काय कंजंक्शन? म्हणजे उभे आणि अव्यय. काय उभे आणि अव्यय? उभे आणि अव्यय कशासाठी उपयोगात आणतो आपण? 2 वाक्य जोडण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं हे फर्स्ट सेंटेन्स and that is second sentence, right? It is first sentence and it is second sentence. बरोबर आहे. there are 2 sentences. आता येथे 2 वाक्य वेगवेगळे आहेत, कॉमाने जोडलेले आहेत, कॉमाने एकत्र केलेले आहेत. पण ते आपल्याला, जेव्हा मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगणार तेव्हा मी कॉमा पॉज यूज करेन. परंतु तुम्ही एखादी गोष्ट जर तीच गोष्ट तिसऱ्याला सांगत असाल तर तुम्हाला ती गोष्ट एकत्र करून सांगावी लागते. बरोबर आहे की नाही? पाहिलं बरोबर. म्हणून आपल्याला डायरेक्ट ते इनडायरेक्ट मध्ये रूपांतरण करत असताना कंजंक्शन ही महत्त्वाचे घटक त्या वाक्यात इन्क्लूड करावा लागते 2 वाक्य जोडण्यासाठी. हेच 2 वाक्य, रिपोर्टर आणि लिसनरचं वाक्य आणि रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य, हे 2 वाक्य एकत्र करावं लागतं. म्हणजे कंजंक्शन आपल्याला वापरावं लागते. जास्त मोठ्या प्रमाणात कंजंक्शन आपल्याला वापरायची गरज समजून आलं काय? पाहिजे. देन हे जे आपण रिपोर्टिंग वर्ब पाहिलं हे आपल्याला प्रत्येक वाक्यात चेंज करावं, प्रत्येकच वाक्यात चेंज करावं लागते. म्हणजे लागते, हे लक्षात ठेवायचं. ओके, या वाक्याचा काळ याचा नाही, या वाक्याचा काळ आपल्याला चेंज करावा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सोडून. फक्त इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर असेल, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर या वाक्याचा काळ चेंज करायचा नाही. या वाक्यातील रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते सिंपल प्रेझेंट किंवा फ्युचर काय म्हणतो मी तुम्हाला, हे आता कोणत्या रूपात आहे? रिकाम्या गोष्टी करायच्या नाही, हमटे मना करायचा. सेट दिसून आलाय ते कशापासून तयार झाला? सेट, से पासून. से म्हणजे म्हणणे, सेड म्हणजे म्हणले, म्हणजे पास्ट आहे ना. दुसरं रूप आहे म्हणजे पास्ट आहे, म्हणजे पास्ट. पण हे याच्या ठिकाणी जर से असेल, काय से किंवा सेज जर असेल तर असं जर असेल तर कोणचा काळ? सिंपल प्रेझेंट करेल. बरोबर का नाही? किंवा येथे जर विल सेज असेल तर फ्युचर. असं जर या वाक्यातला हेल्पिंग वर्ब असेल किंवा वर्ब असेल, रिपोर्टिंग वर्ब असेल तर या वाक्याच्या काळात कुठलाच बदल करू नये. बाकी चेंजेस करावे पण काळात कुठलाच बदल करू नाही. पाहिलं बरोबर? पाहिलं. हे वाक्य एखादा शास्त्रीय नियम असेल, काय म्हणतो लक्षात ठेवा, आपण पुढे शिकूच. पण आता बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. हे वाक्य एखादा शास्त्रीय नियम असेल
इतिहासात घडलेली एखादी गोष्ट असेल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखादा नियम असेल किंवा सतत घडणारी गोष्ट असेल, तर या वाक्याचा काळ चेंज करायचा नाही. तो आहे त्याच काळात राहू द्यायचा. बट जे दुसरे चेंजेस आहेत ते करायचे, पण काळ चेंज करायचा किंवा हे रिपोर्टिंग वर्क जर सिंपल प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये असेल तर याचा काळ चेंज करायचा नाही. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? हे वाक्य रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य जर शास्त्रीय नियम, ऐतिहासिक गोष्ट, वैज्ञानिक नियम असेल, सतत घडणारी, नेहमी घडणारी गोष्ट असेल तर याचा काळ चेंज करायचा नाही. सूर्य रोज उगवते, बरोबर आहे की नाही? सन राईज इन 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 दिशा, ईस्ट की वेस्ट? ईस्ट, बरोबर का नाही? आता हे नेहमीच उगवणारच आहे. सूर्य पूर्वेकडे उगवत होता, होणार आहे का पास्ट मध्ये? अबे रोजच उगवते ना बाबा. पास्ट मध्ये करू शकतो का आपण? नाही, कारण सूर्य रोज उगवते ना, बरोबर का नाही? म्हणजे त्याचा काळ चेंज होऊ शकत, कारण आज झालं तर उद्या ते परत होणारच. वॉटर बॉईल ॲट 100 सेल्सिअस, बरोबर का नाही? आता हे 100 वर आता 100 वर उकळून राहिलं तर मग उद्या कितीवर उकळे? बदलणार आहे काय? वैज्ञानिक नियम आहे तो बदलणारच नाही. मग असं होईल का ते पास्ट मध्ये केलं तर वाक्य कसं होईल? होते की पाणी 100 सेल्सिअस वर उकळत होतो, म्हणजे आता नाही उकळत. बावळटपणा, रिकामा. वैज्ञानिक नियम बदलणार आहेत काय? शास्त्रीय नियम बदलणार आहेत काय? सतत घडणाऱ्या गोष्टी बदलणार आहेत काय? इतिहासात घडलेल्या गोष्टी बदलणार आहेत काय? ज्या गोष्टीत बदल होऊ शकत नाही त्या गोष्टीचा काळही चेंज करायचा. हे 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 वैरे रिपोर्टिंग स्पीच, ओके. आणि हे जर सिंपल मध्ये असेल तर मग हे काळ चेंज करायचा, एक तर प्रेझेंट मध्ये असेल, एक तर मग हे फ्युचर मध्ये असेल. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर मग तर बरोबर आहे, डायरेक्ट चिटकव चाटकवच करू नाही. तर रिपोर्टिंग वर्क, रिपोर्टर घेतला, रिपोर्टिंग वर्क घेतला, रिपोर्टिंग स्पीच लिसनर घेतला, त्यानंतर कंजंक्शन ते लावून की पुढचं वाक्य तसंच पेंड मारा. काही टेन्शनच नाही. पण त्यासाठी पहिले आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होईल की नाही तेही समजलं, तेवढे तरी दिवे लागले. ते समजलं की मग आपण पुढे काहीतरी करू. लक्षात येऊ राहिलं काय? हे पार्ट्स लक्षात आले काय सेंटेन्सचे? इथला जो कंजंक्शन आला तो लक्षात आला का? दोन वाक्य जोडण्यासाठी आपण कंजंक्शन यूज करतो. याच्या व्यतिरिक्त कुठले पार्ट नसतात, टेन्शन घेत बसायचं नाही. हे एक सेंटेन्स आणि त्याचे पार्ट लक्षात आले काय? बोलणारा, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द, दर्शनारा शब्द, ऐकणारा आणि बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द, हे पार्ट. आणि त्या दोन सेंटेन्सच्या मधात येते मग नंतर इनडायरेक्ट स्पीच करत असताना कंजंक्शन. कॉमा आणि डबल रिलेटेड कॉमा सांगायची काही गरज? समजलं काय? एवढं नक्की समजलं काय? पाहिजे रे पद्धतशीर पा काय म्हणतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता काळात चेंज करायचं आपण पाहिलो, काळात चेंज करावं लागते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सोडलं किंवा मग रिपोर्टिंग वर्बचं वाक्य जर आपण सोडलं, हे लिहिसाल काय? नंतर पाहसाल काय? रिपोर्टिंग वर्बचं वाक्य जर आपण सोडलं, हे रिपोर्टिंग वर्बचं वाक्य जर आपण घेतलं, लक्षात घेतलं आणि त्यामधील जर रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट किंवा मग फ्युचर मध्ये असेल तर मग वाक्याचा काळ चेंज करायचा. ठीक आहे. पाहिजे. पण अदर सेंटेन्स मध्ये इम्पेरेटिव्ह सोडून किंवा मग रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल प्रेझेंट मध्ये नसेल किंवा फ्युचर मध्ये नसेल तर मग तर वाक्याचा काळ चेंज करावाच. मग सिंपल प्रेझेंट असेल तर पाहिजे रे बाबा, सिंपल प्रेझेंट असेल तर काय करायचं? काळात चेंज. कारण काळात आपण याच्या करत असतो बरं चेंज, याच्या काळात नाही. रिपोर्टिंग वर्डच्या वाक्याच्या काळात चेंज करायचा, हे इकडे चेंज करायचं. चेंज इकडे करायचा असते या वाक्यात, रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्यात चेंज करायचा असते, इकडे करायचा नाही. समजून आलं? आता जर हे वाक्य दुसरं वाक्य काळाशी संबंधित तेच वाक्य लक्षात ठेवायचं, सेकंड सेंटेन्स. दुसरं वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये जर असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना कोणत्या काळात रूपांतरण करावं? सिंपल प्रेझेंटचं सिंपल प्रेझेंटच राहू द्यायचं. पण वाक्यात जर डूडच असेल तर मग पाहिजे. हेल्पिंग वर्ब कसे चेंज करायचे तेच समजते, म्हणजेच काळ कसा चेंज करायचा ते समजते. डूडच असेल वाक्यात तर डीड करावा. काय करावा? डीड करा. काय करायचा? डीड. येथेच लिहितो पद्धतशीर पाहिजे.
डू डज डीड काय करायचं म्हणजे सिंपल प्रेझेंटचं काय उरलं पास्ट उरलं पण डू डज असेल तरच डू डज नसेल तर डीडचे काय घेणं देणं आपल्याला आहे डोंट असेल तर मग डू डजचे काय घेणं देणं आलं नाही समजून राहिलं काय म्हणतो मी तुम्हाला डेड एम इज असेल तर राईट म्हणजे कोणत्या काळात चेंज उरलं कोणत्या काळाचं कोणचा प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्यूअसचं पास्ट कंटिन्यूअस बरोबर राईट प्रेझेंट कंटिन्यूअसचं कशात पास्ट कंटिन्यूअस त्यानंतर हॅव हॅजचं हॅव हॅजचं कशात रूपांतर करायचं हॅड मध्ये करायचं कशात करायचं हॅड मध्ये करायचं म्हणजे कोणत्या काळात रूपांतर प्रेझेंट परफेक्टचं बरोबर का नाही आता जे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस असते त्याचं काही टेन्शन घेत बसायचं हॅव बीन हॅज बीन असेल तर मग त्याचा हॅड बीन तिकडे करायचं कारण की हॅव हॅजचं काय होते हॅड होतेच म्हणजे हॅव बीन हॅज बीनचे काय होईल हॅड बीन होईलच काही टेन्शन बाकी विल असेल तर व्हेरी गुड वुड करायचा शॉल असेल तर सल्ला असेल कर्तव्य असेल तर शूडच करायचं त्याच्या व्यतिरिक्त जर फक्त वाक्याचा काळाचा बोध होत असेल फ्युचर टेन्स म्हणून तर वुड करायचं काय करायचं शॉलचं शूड मेचं काय करायचं माईट करायचं पाहिजे बघ कॅनचं वुड करायचं माईटच राहू द्यायचं हात लावायचा नाही कॅनचं कुड आणि कुडचं काय करायचं कुडच राहू द्यायचं काय करायचं वॉज वेअर असेल तर काय करायचं पाहिजे रे हॅड बीन करायचं काय करायचं हॅड बीन करायचं बरोबर का नाही मस्टचं काय करायचं एक तर मस्तच राहू द्यायचं एक तर मग हॅड टू करायचं काय करायचं हा कार चेंज यूज राहिला कारण मस्टच्या अर्थाचं मी तुम्हाला हॅव टू शिकवलंय म्हणून हॅव टू च हॅड कार चेंज तोच होते हे शिकलो काय हे समजलंच पाहिजे समजत आहे तुम्हाला काय म्हणतो मी कारण मस्टच्या अर्थाचं काय आहे हॅव टू तशाच प्रकारे ते कार चेंज बरोबर पाहिजे समजून राहिलं काय याच्या व्यतिरिक्त हेल्पिंग ऑफ काही सुटले काय हेल्पिंग ऑफ यूज टू राहू द्यायचं किंवा मग वुड करायचं आउट टूच राहायचं किंवा मग शूट करायचं ते आउट टू यूड वुड पाहिले आपण ते हेल्पिंग ऑफ शिकलो त्यानुसार और हेल्पिंग ऑफ सुटले काही नाही हेल्पिंग ऑफ सुटले नाही हे करणे म्हणजेच काळात चेंज बरोबर का नाही हे करणे म्हणजेच काय काळात आता सिंपल फीचर असेल तर सिंपल फीचरच राहू द्यायचं कारण शॉल विलचं एक तर शॉल विल राहू द्यायचं एक तर शूड वुड करायचं पाहिजा काळात चेंज पद्धतशीर पाहिजा तेच राहू द्यायचं त्याचा होते कंडिशनल काय होते हो यानेच म्हणतात शॉल विलले शूड वुड करणे म्हणजेच कंडिशनल काय करणे कंडिशनल टेन्स मध्ये रूपांतरण करणे शॉल विलचं पुस्तकात आहे तुमच्या कंडिशनल टेन्स सिंपल फ्युचरचं कंडिशनल मध्ये रूपांतर आहे की नाही हो शॉल विलचं शूट करणे म्हणजेच कंडिशनल करणे बाबूरे शॉल विलचं काय करावं लागते शूड बरोबर इट्स कॉल्ड कंडिशनल टेन्स कारण कंडिशनल टेन्स असं काही आम्ही आजपर्यंत ऐकलं नाही मास्तर आहे तसेच आम्ही तसे सारखेच झाले ते सगळे काही टेन्शनच नाही ओके लक्षात ठेवा समजलं काय हेच करणे म्हणजे काय करणे काळात चेंज मेचं माईट कॅनचं कुड शॉल विलचं शूड ते आपण पाहिलं ओके देन काळांचे कसे चेंज करायचे ते पण आपण पाहिलं आता सिंपल पास्ट जर असेल तर डीड असेल तर सिंपल पास्ट असेल तर सिंपल पास्ट टेन्स असेल तर डीड जाऊ द्या सिंपल पास्ट टेन्स असेल तर काय करायचं एक तर सिंपल पास्ट राहू द्यायचं एक तर काय करायचं डीड आहे तर डीडच राहू द्यायचं एक तर मग हॅड डन काय करायचं हॅड डन
डीडचं डीडच राहू द्यायचं किंवा मग हॅड डन करायचं. हॅड डन करणे म्हणजे काय बे? आईच्या काही सांगा, काळ सांगा म्हणजे काळ. हॅड डन करणे म्हणजे काय? हॅड हे आहे पास्ट परफेक्ट मध्ये यूज केलं जाते. डन हे तिसरं रूप आहे, सिंपल आहे. डू डन डीड डन. मग पास्ट परफेक्ट मध्ये V3 वापरलं जाते मित्रांनो. नो म्हणजे सिंपल पास्ट कोणचं? पास्ट परफेक्ट टेन्स. सिंपल पास्टचं काय करणे? पुस्तकं जगात भरपूर आहे, पण ते पुस्तकानुसार जमलं असतं तर मग काय राहिलं असतं? हे नाही भेटत ना ते सर्व गोष्टी. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला? म्हणजे सिंपल पास्टचं काय करायचं? पास्ट परफेक्ट करायचं. पास्ट परफेक्ट करायचं, हॅड डन त्याची यूज. पास्ट कंटिन्यूअसचं काय करायचं? पास्ट कंटिन्यूअसचं काय करायचं हे ते बाजूवर पाहिलं आपण. बाजूला दिसून आलं काय पुढे? काय भाई? हॅड बीन कुठे यूज करतो? पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. बरोबर आहे की नाही? चालू पूर्ण भूतकाळ हे हॅड बीन. म्हणजे पास्ट कंटिन्यूअसचं कशात रूपांतरण? पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस मध्ये रूपांतरण करतो. फ्युचरचं तर काही टेन्शनच घेत बसायचं. हे दोन काळ लक्षात ठेवायची पद्धत. लक्षात येऊ लागलं काय? काय म्हणतं लक्षात येत आहे? नक्की लक्षात येत आहे. पाहिजे काळात कसा चेंज करायचा लक्षात येऊ लागला. हे करणे म्हणजे काळात चेंज करणे. हेल्पिंग ऑफ चेंज करणे म्हणजे काळात चेंज. कारण सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्यूअस मध्ये पास्ट कंटिन्यूअस मध्ये V4च येते दोघांमध्ये. त्याच्यात काही चेंज होणार? चेंज काय करावं लागेल? हेल्पिंग ऑफ चेंज करावं लागेल. मग हेल्पिंग ऑफ चेंज करणे म्हणजे काळ चेंज करणे. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? हेल्पिंग ऑफ चेंज करणे म्हणजे काळ चेंज करणे. आम्ही जर ऑब्झर्व करणे म्हणजे प्रेझेंट मधून पास्ट मध्ये येणे. हॅवॅचं हॅड करणे म्हणजे प्रेझेंट मधून पास्ट मध्ये येणे. एवढाच फरक. बिकॉज प्रेझेंट परफेक्ट मध्ये V3 वापरलं जाते, पास्ट परफेक्ट मध्ये V3 वापरलं. त्याच्यात फरक लक्षात येणार. फरक कुठे लक्षात येईल? आहे की नाही? आपल्याला पुस्तकात एक पेज शिल्लक जाणून होते डोक्याला ताप द्यायचा, जाणूनच डोक्याला टेन्शन. आहे की नाही? हे शिकणे म्हणजेच काळ चेंज करणे होते बा. हे चेंज करणे म्हणजे काळ चेंज करणे. डबल डबल हेल्पिंग ऑफचे चेंज करून दाखवा, इकडे मग टेन्सचे चेंज करून दाखवा. काही गरजच नाही. काही गरज आहे काय? जास्तीचा डोक्यात गयाटा करून घ्यायचा. समजत आहे तुम्हाला? लक्षात. अडचण आली की मग पुस्तक. त्याच्या पहिले मी. अडचण आली की पहिले मी, नंतर मग पुस्तक. कारण पुस्तकापेक्षा तर मी हुशार नाही आहो. नाही, जे आहे ते बरोबर का नाही? पुस्तकापेक्षा कोणी हुशार आहे का? जेवढं आपल्याला पुस्तकात ज्ञान भेटू शकते तेवढं लोकांकडून नाही भेटू शकत ना. जर मी जेथे माझे हात टेकले, हात टेकणे म्हणजे निरुपाय होणे. बरोबर का नाही? जेथे हात टेकले ते मग आपलं पुस्तक आहे. लक्षात येऊ राहिलं काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे. समजलं काय एवढं? नक्की समजून राहिलं काय? कशात काय चेंज करायचा? आता याच्या व्यतिरिक्त काही वर्ड आहेत, शब्द, ज्यांचा डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये रूपांतरण करत असताना बदल करावा. बरोबर का नाही? पाहिजे. हेअरचं लिहत नाही मी. हेअरचं, नावचं, कमचं, डचं, THUS, सो आहे सो. नेक्स्ट डे, नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे, नेक्स्ट वीक, द फॉलोइंग वीक. लक्षात ठेवा. नेक्स्ट मंथ, द फॉलोइंग मंथ, लास्ट वीक, द प्रिव्हियस वीक. बरोबर की नाही? पाहिजे बा. लास्ट डे म्हणजे येस्टरडे डे. बरोबर. टुडे, दॅट डे. बरोबर. लक्षात ठेवा. टुमॉरो, द नेक्स्ट डे. लक्षात येते काय म्हणतो तुम्हाला? पाहिजे. बरोबर पाहिजे. याच गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ज्या आपल्याला चेंज कराव्या लागतात. हेअरचं हेअर. बरोबर आहे. दिसचं, दॅटचं. भामटेपणा करायचा नाही. सरळ सरळ सांगा माणूस की. दिसचं दॅट. आता देचं, दिसचं दॅट, देचं हेअरचं हेअर पाहिलंच आपण. बरोबर का नाही? हे वाईट चेंजेस. शब्दांमध्ये काही चेंजेस करावे लागतात. मी कारण आपण काय पाहतो की मी जेव्हा तुमच्यासोबत बोलत आहो, मी जेव्हा तुम्हाला आता एखादी गोष्ट सांगतो, तर हा पूर्ण सिच्युएशन जी आहे ही प्रेझेंट मध्ये आहे, ही वर्तमान काळात आहे. पण तुम्ही हेच सिच्युएशन दुसऱ्याला सांगसाल जाऊ, हेच मी सांगितलेले वाक्य दुसऱ्याला सांगसाल जाऊ, तेव्हा ही सिच्युएशन गेलेली असेल. म्हणजे तुम्हाला सांगावं लागेल भूतकाळात. बरोबर आहे की नाही? तुम्ही मी येथे तुम्हाला सांगत आहो
तुम्ही तिकडे जाऊन सांगशाल की आम्हाला तेथे असं सांगण्यात आलेलं, येथेच तेथे करावं. नावचं देन आताच, तेव्हा. आताच काय होईल समजत आहे काय? कंच लक्षात येत आहे? हे असे छोटे मोठे जे शब्द आहेत जे पुस्तकात आपल्याला आढळून येते, जे आपल्याला क्लिअरच करावे लागतात, ते समजले की आपण पुढे करू शकतो सर्व गोष्टी. समजत आहे? पद्धतशीर पाहिजे. च सो लक्षातच ठेवायचं, ते कन्फ्युजन करणार किंवा मग ते न येणार एक गोष्ट आहे, ते समजलं पाहिजे. समजत आहे काय म्हणतो? चेंज कोणचे करायचे लक्षात येत आहे नक्की? ओके. आता सर्वनामात चेंज पाहिजा. पहिले पाहिलं आपण काळात चेंज म्हणजे हेल्पिंग ऑफ चेंज. देन पाहिलं आपण काही वर्ड मध्ये चेंज. आता काळात चेंज, नंतर आता वर्ड मध्ये चेंज, नंतर सर्वनामानंतर चेंज. सर्वनामामध्ये चेंज करावं लागते. कशात चेंज? सर्वनाम किती प्रकारचे? बरं, सर्वनामे किती आहेत इंग्लिश मध्ये? सर्वनामे किती आहे इंग्लिश मध्ये? 8 आहेत रे बा. 8 आहेत. 8. आय, ही, शी, इट, दे, वी, यू. बरोबर का नाही? याच्यापैकी थर्ड पर्सन सांगा कुठले कुठले आहेत? ही, शी, दे नाही काय? आहे काय? ते अनेक वचन असो की एकच असो, त्याचा सध्या घेणे नाही. थर्ड पर्सन आहेत काय 4? ओके. हे 4 गेले तर किती उरतात? 4 गेले तर हो. हे जे खालचे थर्ड पर्सन 4 आहे याच्यात कोणताच बदल होत नाही बाबू रे. वी असेल तर वीस राहू द्यायचं, दे असेल तर देस राहू द्यायचं, यू असेल तर यूच शी असेल तर शीच राहू द्यायचं, इट असेल तर ही असेल तर. बरोबर आहे? लक्षात ठेवा. ही, शी, इट, दे. हीच हिम असेल तर हिमच राहू द्यायचं, हर असेल तर हरच राहू द्यायचं. याचे कुठलेही रूप असतील ते तसेच राहू, त्याच्यात कुठला चेंज करायचा वाक्यात? आता उरले किती? 4 ना. त्याच्यापैकी 2 तर सारखेच आहे. यू काही प्रश्नच नाही. 2 गोष्टी लक्षात ठेवा, आय आणि यू. काय? आय आणि 2 गोष्टी पाहिजे. काय म्हणतो मी तुम्हाला? आय जर असेल वाक्यात, कुठल्या वाक्यात? रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्यात. चेंज आपल्याला त्याच्यातच करावं लागते, इकडे चेंज करायची गरज नसते. लक्षातच ठेवा. या वाक्यात आय असेल तर त्या आयच्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच होते. इकडल्या सब्जेक्ट नुसार प्रोनाउन घ्यायचं. सब्जेक्ट म्हणजे रिपोर्टर. कोण? रिपोर्टर. समजून राहिलं काय म्हणतात तुम्हाला? द गर्ल सेड मदर, कॅन आय वेअर युअर. कोण म्हटलं? आय कोणासाठी आलेला आहे? त्या मुलीने म्हटलं ना की मी तुझी साडी घालू शकतो. मग आता या आयच्या ठिकाणी जेव्हा चेंज करू आपण, तेव्हा या द गर्ल नुसार आपल्याला हेल्पिंग घ्यावं शी. बरोबर का नाही? त्याच्याच ठिकाणी एखादा मुलगा असतो. बरोबर का नाही? म्हणजे आय येत असेल वाक्यात तर कशात चेंज करायचं? सब्जेक्ट नुसार. कशात चेंज करायचा? सब्जेक्ट. वाक्यात यू येत असेल तर लिसनर नुसार पाहिजे रे बाबा. आय असेल तर सब्जेक्ट नुसार म्हणजेच रिपोर्टर नुसार, आणि वाक्यात यू असेल, यूचा चेंज करायचा असेल तर मग 2 गोष्टी पाहिजे. बरोबर समजल्या काय? याच्या व्यतिरिक्त एक सुटलं वी असेल तर ते करायचं. वी असेल तर त्याचं काय करायचं? पार जास्त काही टेन्शन घेत बसायचं. 8 प्रोनाउन आहे, 8 पैकी 4 प्रोनाउन असे आहेत. 4 प्रोनाउन असे की त्याचे चेंजेस करायचे नाही. 4 राहिले, 4 पैकी यू तर सारखेच आहेत दोन्ही, म्हणजे 3च. आयचा सब्जेक्ट घ्यायचा, यू असेल तर लिसनर घ्यायचा, आय असेल तर रिपोर्टर, यू असेल तर लिसनर त्याच्यानुसार प्रोनाउन, आणि वी असेल तर दे असेल तर देस राहू द्या. त्याला चेंजेस नाही करायला जाता. आताच पाहिलं आपण थर्ड पर्सन. बरोबर का नाही? लक्षात येऊ राहिलं काय म्हणतो मी तुम्हाला? हे 3च चेंज करावे लागतात. आय सब्जेक्ट अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. ओके. सब्जेक्ट नुसार. ओके. यू असेल तर लिसनर, अँड वी असेल तर. लक्षात येत आहे काय म्हणतो? पद्धतशीर पाहिजे. हे चेंज काय करायचे ते पद्धतशीर समजले पाहिजे. भाराभर चिंध्या करायच्या नाही. जेवढ्या गोष्टी पद्धतशीर लक्षात राहतात तेवढ्या पद्धतशीर लक्षात ठेवण्याचे काम करायचे. ठीक आहे? एखादी गोष्ट नाही राहिली तर काही फरक पडणार, सुटून गेली आपल्याच्या तरी काही फरक पडणार नाही. पण ज्या ॲक्युरेट गोष्टी आहेत ते पद्धतशीरच लक्षात राहायला पाहिजे. आपण जिथपर्यंत मजल मारू शकतो तिथपर्यंत आपण मजल मारलीच, त्याच्या अगोदर बशाचं काम नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? आय प्रॉमिस माय सेल्फ कविता आहे 2nd इयरला. आय प्रॉमिस माय सेल्फ
माइल्स टू गो ऐकली ऐकली शॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. मी स्वतःला काय केलेलं आहे, वचन दिलंय की माझं ध्येय गाठल्याशिवाय मला आता थांबायचं. मग ते तसंच पाहिजे, थांबायचं नाही. जेथपर्यंत आपली मजल आहे तेथपर्यंत तो जायचं. त्याच्या पलीकडे नाही होत असेल तर त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही. पण जे करू शकतो ते 100%, जे नाही करू शकतो त्याचं टेन्शन नाही घ्यायचं ना, काही घेणारच नाही. समजून घ्यायचं की आपण त्याच्यासाठी नाही चालू, संपला विषय. दुसरं कोणीतरी करेल ते, आपल्या बाजूने करू की त्याच्या बाजूने करू, काही येत नाही. जे नाही समजत आपल्याला, जे येत नाही आपल्याला, त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही. येण्याचा विषय नाही सांगत आम्ही तुम्हाला, जे येत नाही ते तर करून पाहावं लागेलच आपल्याला. पण जे अशक्य आहे आपल्यासाठी त्या गोष्टी करायच्या, आवाक्या पलीकडची गोष्ट करायची, टेन्शन घेत बसायचं नाही. जेव्हा आपली कॅपॅसिटी होईल त्या जोगती, त्यावेळेस आपोआपच ती गोष्ट येईल, आहे की नाही. आणि कॅपॅसिटी कशी वाढणार, नाही वाढली पाहिजे असं नसतं. तुम्ही जेवढे त्या गोष्टीत राहाल तेवढी कॅपॅसिटी वाढत जाणार आहे, बरोबर आहे की नाही. आम्ही तर एक आहे की येऊन असे उभे नाही झालं तुमच्या समोर, त्याच्यासाठी काहीतरी अगोदर करावं लागलं असेल, बरोबर का नाही. सो तेव्हा कॅपॅसिटी वाढते. जेवढा जास्त स्वतःला वेळ देसाल, जेवढा जास्त अभ्यासाला वेळ देसाल, जेवढा जास्त त्या पुस्तकाला वेळ देसाल, तेवढे मी तुम्हाला जशा कन्सेप्ट सांगू राहिलो तेवढ्याच कन्सेप्ट तुमच्याही लक्षात येतील, एक कन्सेप्ट. पण तेवढा वेळ द्यावा लागेल, 10-20 वेळेस ते फळाफळ वाचावं लागेल. पाठ झालं पाहिजे, एकदम फाटलं पाहिजे ते वाचवत पुस्तक. टेन्शन घ्यायचं आणि ते रिकाम्या गोष्टी, पुस्तक पडलं तर पाया लागू दे, लात लागली तर पाया लागू दे, अबे रिकाम्या गोष्टी करायच्या नाही. हो, रिस्पेक्ट आहे ना, रिस्पेक्ट आहे, बट तुम्ही अभ्यास करताय आणि आजूबाजूला सर्व पुस्तकच आहेत. मग आता का त्या व्यक्तीला नालायक माणसाला का त्याच्या लाता लागू राहिले, तर त्याला गोडी आहे तेवढी पुस्तकं आहे, त्याच्या आजूबाजूला पुस्तक आहे, काय करेल त्याला नालायक माणसाला. त्याला कोणता बम पुस्तक आहे, एकदम पुस्तकावरच आहे, तुम्ही रात्रंदिवस पुस्तकावर आहे, लातायला लागू राहिलं, सगळं चुरालं, मग काय ज्ञान भेटणार नाही. आता लातच लागली का पुस्तकाला, आता ज्ञानच येत नाही आपल्याला, असं काही नाही ना. रिस्पेक्ट वेगळी गोष्ट, अभ्यास वेगळी गोष्ट, समजून आलं काय म्हणा. म्हणून त्या पुस्तकावर पडेल राहायचं रात्रंदिवस, टेन्शनच घ्यायचं नाही. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं ना की पुस्तक झोपल्यानंतर अंगाखाली, अशी सिच्युएशन आहे, होती आताही आहे. जस्ट कधी झोप लागायची, कधी पुस्तक ते अंगाखाली यायचं, सकाळी पाहिलं तर अंगाखाली मस्त पुस्तक, ते काहीतरी कन्झर्म होऊन जायचं त्याच्यातलं, एकदम असं शोषल्या जायचं त्याच्यातलं ज्ञान. हो, समजून आलं तुम्हाला काय म्हणतो मी. असं जाणून नाही करायचं, खरंच येत नसते ते, न कळतपणे झालं तर म्हणत आम्ही तुम्हाला. नाही का आतून देतात पुस्तकं सगळे बेडवर झाल असं करायचं, समजत आहे. चेंजेस लक्षात येऊ राहिले, नक्की चेंजेस लक्षात आले. काय म्हणतो आम्ही तुम्हाला, आयचा चेंज रिपोर्टर नुसार घ्यायचा, यूचा चेंज लिसनर नुसार घ्यायचा आणि वीचा चेंज डे नुसार घ्यायचा. ओके, लक्षात आलं. पाय झालं, चेंजेस लक्षात आले काय. याच्या व्यतिरिक्त चेंजेस नाही, टेन्शन घेत बसायचं, समजले एवढे चेंजेस. ओके, देन आपण आता डायरेक्ट येऊ इनडायरेक्ट स्पीच. कशावर येऊ, इनडायरेक्ट. फर्स्ट सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स. कुठलं सेंटेन्स, कोणचं वाक्य, मराठी वाक्य, विधानार्थी वाक्य. कुठलं वाक्य, कशाने सुरुवात होते विधानार्थी वाक्याची, नाउन किंवा नाम किंवा, बरोबर का नाही. मी आता तुम्हाला वाक्य सांगतो. ती त्याला म्हणाली की आज लॉकडाऊन आहे आणि मग सगळेजण घरी, आम्ही येणार नाही, तुम्ही लोक येऊ, आम्हाला नाही शिका, आम्हीच नाही आलो तुम्हाला काय शिकवेन, आहे की नाही, बरोबर आहे की. आम्हीच आलो नाही तर तुम्हाला काय शिकवेन, असं म्हणाली. ती त्याला म्हणाली. ओके, हा सांगा वाक्य इंग्लिश मध्ये सांगा. ती त्याला म्हणाली की आज लॉकडाउन. हा बोलो, इंग्लिश में बोलो. शी सेड टू हिम, बरोबर आहे की. शी सेड टू, नाम घ्या तुमचं, काही फरक पडणार नाही, बरोबर. शी सेड टू हिम टुडे इज लॉकडाऊन. नाही आहे, प्रेझेंटच पाहिजे. हा, इज अ सीन म्हणजे टुडे इज लॉकडाऊन नक्की. ओके, आज क्लास बंद आहे, हेच वाक्य. लॉकडाऊनचं सोडून द्या, आज क्लास बंद आहे.
ती त्याला म्हणाली की आज क्लास बंद आहे. क्लास वॉज किंवा क्लास इज क्लोज. टुडे टुडे शेवटी घ्यायला लागेल आपल्याला. टुडे शेवटी आज काय आहे, क्लास बंद आहे. शी सेड टू हिम, शी सेड टू विकास. ओ सेड घ्या किंवा सेड टू घ्या. विकास कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा. क्लास इज क्लोज टुडे. हे वाक्य आहे, असर्टिव्ह आहे का? आता कायच्यावरून ओळखसान बाबा रे? हो, हे इकडे नेहमी सर्वनाम किंवा नामच असते, याचं टेन्शन नको घेऊ. याच्यावरून ओळखत असतात वाक्य. वाक्य कशावरून ओळखायचं? रिपोर्टिंग स्पीच वरून. कशावरून ओळखायचं? कारण या वाक्यात तर नेहमी बोलणार असेल ना पुढे बाबा. तू नाऊन किंवा प्रोनाऊनच असेल ना. मग सगळे वाक्य असर्टिव्ह असतात काय? नाही ना. याच्या अगोदरचं वाक्य आपण पाहिलं की द गर्ल सेड टू मदर. बरोबर की? मग आता द गर्ल हे नाम, मग नामानं सुरुवात झाली, मग असर्टिव्ह. ते असर्टिव्ह होतं का ते वाक्य पहिले घेतलं? नाही. बरोबर आहे की नाही? कशावर ठरवायचं? पण त्या वाक्याची सुरुवात इकडल्या रिपोर्टिंग स्पीचची कशाने झाली? कॅन आहे. हेल्पिंग वरने सुरुवात झाली. ते म्हणजे वाक्य कशावरून ओळखायचं? रिपोर्टिंग स्पीच वरून ओळखायचं. बरोबर की नाही? आता या वाक्याची सुरुवात कशाने झाली? पास्ट आहे. वर्ग काय? नाम आहे. बरोबर की नामच आहे की नाही? तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन दिसलं नाही, हेल्पिंग ऑफ दिसलं, डोंट आहे, हाऊ वॉट आहे, मग सुटलं काय? अभिनामच सुटलं. नाम के असं नामच. समजत आहे काय म्हणत आहे तुम्हाला? डब्ल्यूएच क्वेश्चन नाही, हेल्पिंग ऑफ नाही, डोंट नाही, वर्ब नाही, सुटलं काय? नाम किंवा आहे की नाही वाक्य. म्हणजे हे वाक्य असर्टिव्ह आहे, हे तर क्लिअर झालं पहिल्यांदा. हा बस हे पहिली गोष्ट, हे क्लिअर झालं पाहिजे वाक्य असर्टिव्ह आहे. काय क्लिअर झालं पाहिजे? वाक्य असर्टिव्ह आहे. ठीक आहे, लक्षात. आता इथे सेड टू आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट नाहीच नाही, म्हणजे याच्यात काळात चेंज करावा. हा शास्त्रीय नियम तर नाहीच नाही, वैज्ञानिक नियम, न बदलणारी गोष्ट नाही, सतत घडणारी गोष्ट, म्हणजे याच्या काळात चेंज करावा. एक गोष्ट क्लिअर झाली. आता आपण काय पाहिलं? सुरुवात करत असताना पाहिजा इनडायरेक्ट मध्ये चाललोय आपण. आता कुठे चाललो? हा, शी सेड टू विकास. पहिले ही गोष्ट शीले तसंच राहू द्यायचं आणि विकासले तसंच राहू द्यायचं. विकासले हात लावायचा नाही, शीले हात लावायचा नाही. रिपोर्टिंग वर्बच्या वाक्यात फक्त रिपोर्टिंग वर्ब चेंज करायचं, आजूबाजूचा लिसनर आणि रिपोर्टर बदलवायचा नाही. बदल या वाक्यात करत असतात, त्या वाक्यात बदल करत नसतात. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. क्लिअर समजून आलं काय? म्हणजे आपल्याला पहिल्यांदा या वाक्यातलं काय यूज करावं, काय चेंज करावं लागेल? सेड टू चेंज करावा लागेल. बरोबर, सेड टू चेंज करावा लागेल. कोणतं सेंटेन्स? असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये क्रियापदाचं म्हणजे रिपोर्टिंग वर्बचा चेंज टोल्ड करा. सेडचा काय करावं? पाहिजे मी लिहितो आता इथे. बरोबर पाहिजे. सेड, टोल्ड, सेड टू, टोल्ड, से, ते आणि सेज. बट हा चेंज जेव्हा वाक्यात लिसनर असेल. या वाक्यात लिसनर आहे काय? कोण आहे? आहे की नाही? लिसनर. वाक्यात लिसनर असेल ते हे असे चेंज झाले पाहिजे. वाक्यात लिसनर नसेल तर चेंजेस करायचा, जसंच तसंच राहू. सेडचं सेडच राहू द्यायचं. आता सेड टू येणार आहे का? लिसनर नसेल तर नाही रे भाऊ. टू हे दर्शनासाठीच वापरलं जात असते. कोणीतरी ऐकणारा असेल तर ला या अर्थाने, पण तिथे ऐकणारच नाही तर कोणाला या अर्थाने काही येणारच, फक्त सेडच येणार. मग सेड असेल तर सेडच राहू द्यायचं, से असेल तर सेज राहू द्यायचं, आणि सेज असेल तर सेजच राहू द्यायचं. त्याचं रूपांतरण करायचं नाही. लिसनर असेल नसेल यानुसार. ठीक आहे. वाक्यात लिसनर असेल तर हे चेंज करायचं. सेडचं टोल्ड, सेड टूचं टोल्ड. टू लावायचा नाही पुढे त्याला. इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यात क्रियापदाला किंवा जे काही आपलं वर्ब असते रिपोर्टिंग वर्ब त्याला कधीच टू लागत नाही. डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात लागते टू.
पाहिजा याला लागत समजत आहे काय म्हणतात तुम्हाला. सेट टू चं टोल्ड, सेच टेल आणि सेचं टेल्स करायचं. ऐकणारा असेल तर, आणि नसेल तर ते जसं तसं राहू द्यायचं, त्याला हात लावायचा नाही, काहीच हात लावायचा नाही. ठीक आहे. मग आता तुम्हाला मी सांगितलं की एवढं जे रिपोर्टिंग वर्बचं वाक्य असते त्याच्या वाक्यातील जो काही रिपोर्टर असते किंवा लिसनर असते याच्यात तुला बदल करायचं काही काम काय. ही जसंचा सेट टूचं काय करायचं, विकास जसं तसा घ्यायचा. ओके. आता दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा दोन वाक्याच्या मध्ये इथे काय होता, कॉमा होता. त्या कॉमाच्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागते कंजंक्शन. काय घ्यावं लागते, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कंजंक्शन म्हणून दॅट यूज करायचा. काय यूज करायचा, दॅट म्हणजे की. दॅट म्हणजे काय ते की. ती विकासला म्हणाली की अशा. दॅट म्हणजे आता येतोय. आता सर्वनाम विसरू आलं काय तुमचं, सर्वनाम आहे काय नाही, म्हणजे सर्वनामात चेंज करायची काय आवश्यकता, क्लास घ्यायचा. पण इथे सर्वनाम असतो समजा आहे तर आपल्याला याच्यानुसार चेंज करावं लागला असता. जरी ते यू असतं तर याच्यानुसार चेंज करावा लागला असता. समजून आलं काय म्हणतात. पण सर्वनाम नाही आहे, नाम आहे. नाम असलं तर आपण ते जसं तसं करत असतो. नामात ते बदल होणार नाही. क्लास ॲमिझारचं काय, क्लासच्या समोर काय लागेल, इच्छा निघेल. क्लोज टुडेचं सांगितलं दॅट डे. डबल इग्नोटेड कॉमा द्यायचा नाही, कॉमा द्यायचा. झालं रे डायरेक्ट सिग्नल. हेच होय ते डायरेक्ट पण असर्टिव्ह सेंटेन्स कुठलं, असर्टिव्ह सेंटेन्स. समजत आहे काय म्हणतो. काळात चेंज केला काही प्रश्नच नाही. बरोबर आहे. वाक्यातील काही इम्पॉर्टंट शब्द असतील त्याच्यात चेंज केला. नाम सर्वनाम नाही आहे म्हणून सर्वनामाचं काही चेंज करायची काही गरज नाही. नाम आहे ते नाम जसं तसंच घ्यावं. या वाक्याचा अर्थ होते की ती त्याला म्हणाली की आज क्लास बंद आहे. बरोबर आहे. आता तुम्ही तिसऱ्याला सांगणार, मी तिसऱ्याला सांगणार की ती त्याला म्हणाली होती की त्या दिवशी क्लास बंद